नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं एनएमएस म्हणजे काय। एनएमएस वर्ग 8वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा आहे। 2 पेपर आहेत, एक मॅट आणि सॅट, 90 मार्काचे। तर एनएमएस चा अर्थ काय होतो? राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा। तुम्हाला त्याने परत सांगायला, पण आपलं रिव्हिजन देणं खूप महत्त्वाचं असतं की परीक्षा काय असते। आता काय एनएमएस मध्ये तुम्हाला सर्व सांगितलं होतं, पण ह्या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत हे आज आपल्याला बघायचं आहे। तर बघा, पहिलं उद्दिष्ट काय मुलांनो, इयत्ता 8वीच्या अखेर दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे। म्हणजे काय, असे काही विद्यार्थी असतात ते खूप हुशार असतात, खूप प्रज्ञावान असतात, त्यांना शिकायची इच्छा असते, पण हालाकीच्या परिस्थितीमुळे ते शिकत नाहीत। म्हणून केंद्र शासनाने 2007 ते 2008 ह्या कालावधीमध्ये एनएमएस ही परीक्षा काय केली, वर्ग 8वी साठी काय केली, चालू केली। याचा उद्देश काय होता की जे दुर्बल घटक, जे मागासवर्गीय मुले आहेत की ज्यांना शिकायची इच्छा आहे पण पैसे नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही केंद्र शासनाने परीक्षा ठेवली आहे। तर काय पहिला उद्दिष्ट काय, इयत्ता 8वीच्या अखेर दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने काय करायचं, आर्थिक सहाय्य करायचं, म्हणजे त्याला पैसे द्यायचे की शिक्षणाला त्याला बळ मिळेल। दुसरं उद्दिष्ट काय विद्यार्थ्यांना, की विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यात मदत करणे। म्हणजे जर तो 8वी पर्यंत शिकला आणि तो जर एनएमएस परीक्षा पात्र झाला तर त्याला 9वी, 10वी, 11वी, 12वी हे 4 वर्ष परीक्षा म्हणजे शिकण्यासाठी त्याला शिष्यवृत्ती भेटते, 4 वर्ष। आज म्हणजे 2024 साली काय झालं मुलांना, 2024 साठी जर तो मुलगा जर पात्र झाला तर त्याला किती हजार रुपये भेटतात, 15,000 रुपये भेटतात। आणि 2024च्या अगोदर किती भेटत होते, 12,600 रुपये। परंतु 2024च्या नंतर किती भेटणार आहेत पैसे, 15,000। हे 4 वर्ष म्हणजे 9वीला 15,000, 10वीला 15,000, 11वीला 15,000 आणि 12वीला 15,000, असे 60,000 तुम्हाला भेटणार। हे आपलं दुसरं उद्दिष्ट। तिसरं उद्दिष्ट काय, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा आणि राष्ट्र यांची सेवा घडावी। आता बघा, ही जी परीक्षा आहे ही खूप म्हणजे एवढी बी अवघड नाहीये, परंतु बुद्धीला चालना देण्या योग्य परीक्षा आहे। तर मग काय, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन म्हणजे विद्यार्थ्याची जी बुद्धिमत्ता आहे ती ह्या परीक्षेने काय होते, विकसित होते। विकसित झाल्याच्या नंतर विद्यार्थ्याकडून आपली विद्याशाखा म्हणजे जे आपलं राष्ट्र आहे यांची काय होते, म्हणजे हुशार जर मुलं निघले तर यांची विद्याशाखा बी प्रगती होते आणि राष्ट्र यांची सेवा घडते। म्हणजे त्या मुलाची स्वतःची प्रगती होते आणि जे आपला राष्ट्र आहे, देश आहे, ह्या देशातले जर असे प्रज्ञावान मुलं जर बाहेर पडले तर हे आपल्या भारत देशाचे काय होते, नाव उज्ज्वल करते आणि आपल्या भारताला सर्व देशामध्ये एक आदराचं स्थान आणि मान सन्मान मिळेल। यामुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होतेच, तर विद्यार्थ्याकडून आपली स्वतःची विद्याशाखा आणि राष्ट्र यांची सेवा घडावी, ह्या पूर्ण उद्देश कोणाचा आहे, एनएमएस हा ह्या परीक्षेचा आहे। आणि ही जी परीक्षा आहे केंद्र शासनाद्वारे 2007 ते 2008 या वर्षीपासून चालू केलेले। आता जे काही एनएमएसचं जे पार्श्वभूमी आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू। तोपर्यंत धन्यवाद।